राज्यामध्ये लाडकी बहीण आहे, तर आम्ही या सगळ्या बहिणी 9 तारखेपासून मुलाबाळांना घराला सोडून आम्ही इथं बसलेलो आहेत। आमची मुलं आता 10वी 12वीला आहेत। एके ठिकाणी शिक्षकांना बालसंगोपन रजा म्हणून त्यांच्या मुलांसाठी ते रजा काढून असतात, पण मात्र अगदी टोकापासून गडचिरोली असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सर्व जिल्ह्यातील महिला आणि पुरुष इथं मला बसलेले आहेत। आम्हाला कायम करावं। आम्ही मात्र इथं आमचं नागपूरला आंदोलन झालं होतं, तिथंही आम्हाला शब्द मात्र आम्ही ठासून सांगितलेलं आहे, हातात काहीतरी मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, आम्ही जीवाची तमा बाळगणार नाहीये। 8 दिवसापूर्वी माझा बीपी 185 होता, तिथं मात्र आयसी मध्ये होतो, पण तिथं मात्र आता मला माझ्या कुटुंबासाठी नाही, माझ्या मुलांसाठी नाही, तर मला माझ्या स्वतःच्या हक्कासाठी कायम व्हायचं। आमची दशा खूप बेकार झालेली आहे। आम्ही 25 वर्ष झालं हा स्ट्रगल करतोय। लोक वर्ष 58 वर्ष रिटायर होतात, रिटायरमेंट होताना त्यांना म्हातारपणाची पुंजी म्हणून खूप सारं पगार मिळतं, पण आम्हाला तसं काही मिळत नाही। वर्षातनं 6-6 महिन्याच्या आम्हाला 2 वेळा ऑर्डर असतात आणि अगदी तुटपुंज मानधनामध्ये जेव्हा आम्ही लागलो तेव्हा 10,000 आमचं मानधन होतं, पगार नाही। मान भरपूर आहे शाळेत, पण धन नाहीये। इथं मात्र आम्हाला साहेबगिरी म्हणून म्हटलं जातं। मध्ये 23 प्रकारचे केडर आहेत, जिथं वस्तीवरचे विद्यार्थी शाळेमध्ये दाखल केले जातात। युडाईस वरती इंजिनियर लोक असतील, डाटा प्रोग्रामर असतील, ते सर्व राज्याचं बजेट केलं जातं आणि खूप छान याच्यामध्ये भिंतीवर लिहिलं असतं, सब बडे हम बडे। पेन्सिलवरती मुलं असतात, त्या पेन्सिलला पाहिलं की आम्हाला आनंद होतो की ज्या समग्र शिक्षणाला राज्याला शिक्षणाचा अधिकार दिला, आरटी दिला, तिथं आम्ही कुठेतरी काम करत आहोत म्हणून आम्ही आनंदाने फुशारका मारतो। पण फुशारका मारताना आम्ही शिक्षकांचे शिक्षक असताना प्रशिक्षण घेतो। बालभारतीमध्ये आम्ही नवीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहोत। पॅड पेपर मध्ये सुद्धा आम्ही एससीआरटी मध्ये तिथे पेपर सेटिंग करत असतो, पण वर्ग पाहायला गेल्यावरती मात्र आम्हाला कोणीतरी हळूच चिमटा करतं, म्हणून तुम्ही कायम झालात का, तुमचा पगार किती आहे, 30,000 मध्ये तुमचं भागतं का। इथं मात्र आम्ही राज्याच्या मुलांना शिकवण्यासाठी आमच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये घालू शकत नाही, ही आमची अवस्था आहे। आणि असंच बरीचबार आपण म्हणतो की कौरव पांडव, मगाशी सरांनी सांगितलं कृष्ण, पण इथं मात्र जय आणि 6,000 लोक होते, तर 1 वर्षापूर्वी 3,000 लोकांना कायम केलं। तिथं पुन्हा सवतीचं दुखणं आलं, जे आमच्यापेक्षा बांधव लहान होते ते मात्र कायम झाले। तिथं आम्हाला दुःख झालेलं नाहीये, पण एकाच आईची मुलं, समग्र शिक्षणाची आईची मुलं एकाच पातेल्यामध्ये खाल्लेलं, तिथं मात्र त्यांना न्याय दिला आणि आम्ही वयाने मोठे असून त्यांच्यापेक्षा जास्त सर्व्हिस करून आम्हाला मात्र त्या कायम पासून परावृत्त केलं। त्याच्यावरती आम्हाला समिती झाली, समितीवरती अभ्यास दौरे झाले, झालं वेळी आशा होती, 40 झुकलेली होती, म्हणलं नाही, जे होतं कर्माचं फळ चांगलं होतं। इथं आम्ही कर्मवाद, मोक्षवाद सगळं मानलं, पण आम्हाला त्याच्यातूनही काय मिळालं नाही। वर्षापूर्वी आम्ही आंदोलन इथं आझाद मैदानावर आंदोलन केलं, पुन्हा नागपूरला केलं, तिथेही आम्हाला ते सांगितलं की तुम्हाला मोफत कायम केलं जाईल, पण आमच्या मागे कायम शब्द आम्ही पुढे धावतोय, कायम मागे धावतोय, असं आम्हाला गाजर दाखवलं जातं। तर मी एकच तुम्हाला म्हणेल की आमची व्यथा खरंच दैन्य झालेली आहे की मुलाला पाहुण्यांना सांगता सुद्धा येत नाही। लोकांना वाटतं यांच्या घरात 2-2 पगार आहेत, पण 30,000 मध्ये 15,000 गृहवाढ दिलं एका रूमचं, तर 15,000 मध्ये राशन काय घ्यायचं, मुलांचं शिक्षण काय करायचं। आणि आज या जनसमुदायामध्ये 50% लोकांना हाय बीपी आहे, थायरॉइड आहे, शुगर आहे, याचा खर्च जाता। मी असं म्हणेल की नाही तुम्हाला आम्हाला काय करता आलं नाही, आम्ही लाडक्या बहिणी झालो, तर जसं आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या समाजामध्ये महागची साडी ही शेवटची बोलवून देतात, तर आमच्या सर्व महिलांना तुम्ही शेवटची ओवाळी म्हणून महागची साडी म्हणून आमच्या तिथे घालावी, एवढं मी आपल्याला बोलेल। आणि एकच सांगेल की एकटा काही लोक आमचे राजेंद्र मेहमाने असतील, त्यांचा मुलगा 7वीला होता, तेही असेच अटॅकने गेलेले, इतके सारे टेन्शन आहेत, पण इथं दुजाभाव माणुसकीचा सुद्धा होतो। जेव्हा एखादा कायम माणूस झाला होतो तेव्हा वर्गणी मात्र 1,000-2,000 काढली जाते, पण साहेब आमच्या माणसाला 50 रुपये सुद्धा वर्गणी देत नाही, ही आमची अवस्था आहे। तुम्ही आमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहात, पण मी एकच म्हणेल की दादाला आपल्या बहिणीच्या डोळ्यातलं अश्रू दिसतात, त्यामुळे दादा इथं धावत आलेला आहे। आणि आम्ही इतके चांगल्या घरातील लोक आहोत की
की एका डोळ्यामध्ये अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसून आम्ही शिक्षणाचं विद्यार्थ्यांचं काम पूर्ण करत असतो. हे करत असताना खूप वाईट वाटतं. भले आम्ही पदरमोड करून मुलांचं कार्य करत असतो. त्यांच्यासाठी कामगार, मग आपण म्हणूयात की स्वराज्याने आम्हाला दिलं काय, वेट बिघाडी चाललेलं आहे. जर समजा आम्ही आता इथं 15 दिवस आंदोलन करतोय तर तीही अपेक्षा नाहीये की आमच्या पदार्थाचं काय. पण खरंच दादा मी एक सगळ्या लेडीजच्या वतीने भीक मागते की आम्हाला लवकर कायम कराव्यात आणि नतमस्तक.